नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आता ऐकूयात एस्कॉप ज्येष्ठ नंदाची पंचसूत्री हा पद्माकर पुंडे यांनी सादर केलेला कार्यक्रम. ऐकूयात तर. आजकाल आपला बराच वेळ हा व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूब आणि गुगलवर जात असतो. आज काही बाई वाचत असताना काल व्हॉट्सॲपवरचा मेसेज वाचनात आला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO न म्हणे माणसाच्या आयुष्याचं एक नवीन गणित मांडलेलं आहे. ते कसं बघा, 0 ते 17 वर्षे वय अंडर एज म्हणजे मायनर, 18 ते 65 वर्षे यूथ यंग एज, 66 ते 79 मिडल एज, 80 ते 99 एल्डरली आणि 100च्या पुढे लॉंग लिव्ड सिनियर. लक्षात घ्या, म्हणजे 65 पर्यंत माणूस तरुण आहे हे आता जगन्मान्य झालेलं आहे. आणि आज अशा तरुणांची, ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. खरं तर आजच्या समाजाला, ज्येष्ठांच्या मेजॉरिटी असलेल्या समाजाला लोकशाहीसारखं जनशाही म्हणायला हवं. आणि ह्या जनशाहीचा पाया म्हणजे जनसेवा आणि ह्या जनसेवेवर आधारित असलेल्या जनशाहीचे अध्यक्ष प्रेसिडेंट डॉक्टर विनोद शहा. डॉक्टर विनोद शहा यांना खरं म्हणजे भारतरत्न प्रमाणे जनसेवा रत्न किंवा ज्येष्ठरत्न अशीच पदवी द्यायला हवी. ज्येष्ठांचं, ज्येष्ठांनी चालवलेलं, ज्येष्ठांसाठी असलेलं कार्य डॉक्टर विनोद शहा इतक्या जोमाने चालवत आहे. पुण्यात पूर्ण कोपऱ्या कोपऱ्यात जनसेवा आहे. महाराष्ट्रात जनसेवा आहे. जनसेवा फाउंडेशनचा हा झेंडा आटकेपार गेलेला आहे, म्हणजे राष्ट्रभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेला आहे. अशी ही जनसेवा फाउंडेशनची कीर्ती आणि असे हे जनसेवा फाउंडेशनचे जनमान्य असे ज्येष्ठरत्न डॉक्टर विनोद शहा यांचं एजिंग हे खरं म्हणजे जनसेवा फाउंडेशनचं, या जनशाहीचं सगळ्यात मोठं कळस असलेलं कार्य म्हणजे आनंद मेळावा. आणि हा आनंद मेळावा म्हणजे काय तर एजिंग आणि एल्डरली इश्यूज याच्यावरचे डॉक्टर विनोद शहा यांचे विचार आपण वारंवार ऐकत आहोत. आणि या डॉक्टर विनोद शहांच्या सतत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे आपणही सगळे ज्येष्ठ आपल्या 2 पायावर भक्कम उभे आहोत. हेल्पेज इंडिया या संस्थेचा परिचय हा जागतिक पातळीवर आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आहे. पण ह्याचा परिचय पुण्यामध्ये जो आणला आहे तो श्री राजीव कुलकर्णी यांनी. आणि हेही एक साम्राज्य आहे. समाज स्वास्थ्याचा हे साम्राज्य पाया झालेला आहे. खरं तर असं विचारलं की
ज्येष्ठांसाठी काही सामाजिक आणि ज्येष्ठांना उपयुक्त असं कार्य करणाऱ्या संस्थेचा एक परिचय आणि सन्मान गौरव आपण करूया. आणि सगळ्यांच्याकडून एकमतानं एकमुखी नाव आलं ते म्हणजे हेल्पेज इंडिया. असं ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ समस्या, ज्येष्ठानंद, ज्येष्ठ सेवा या सर्व गोष्टींबद्दल विचार करताना एक मला नेहमी एक जाणवतं ते म्हणजे याच्यामध्ये ॲस्कॉपचा वाटा पण खूप मोठा आहे. खरं म्हणजे ॲस्कॉप ही ज्येष्ठानंदाची पंचसूत्री आहे असं मी म्हणेन. असोसिएशन ऑफ सिनियर सिटीजन्स ऑर्गनायझेशन्स ऑफ पुणे, ॲस्कॉप याचं डेफिनिशन मी जरा वेगळं करतो. ते म्हणजे ASCOP. ॲस्कॉप ही ज्येष्ठानंदाची पंचसूत्री कशी तर A स्टँड्स फॉर ॲक्सेप्टन्स. आयुष्यामध्ये माणूस दुःखी असतो कारण त्याला सतत काहीतरी हवं असतं आणि हे हवं असण्याच्या ईर्ष्येमध्ये जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. खरं म्हणजे आनंद कशात आहे तर जे आहे ते मिळालं आहे ते स्वीकारण्यामध्ये आनंद आहे अशी एक धारणा मनामध्ये असणं आवश्यक आहे. आणि ॲक्सेप्टन्स स्वीकारण्यामधला आनंद हा पहिली गोष्ट आहे या पंचसूत्रीची. येस इज सॅटिस्फॅक्शन, समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. असं वारंवार आपण म्हणतो, ऐकतो, वाचतो, पण कळतं पण वळत नाही अशी आपली अवस्था होते. समाधान कशातच नाही. खरं तर एक वाक्य इंग्रजीमध्ये, मॅन ही इज अनहॅपी ओनली ऑन 2 occasions इन हिज लाईफ. वन्स वेन ही डज नॉट गेट द थिंग ही वॉन्ट्स, अँड सेकंड वेन ही गेट्स इट. मिळत नाही म्हणून असमाधान, आणि मिळाल्यानंतरही आता हे नाही दुसरं हवं लहान मुलासारखं, त्यातही असमाधान. सॅटिस्फॅक्शन ही एक सतत पुढे पुढे धावणारी गोष्ट आहे. आपण त्याच्या मागे धावतो, आपल्याला आणखी हवं, आणखी हवं, आणखी हवं असं वागतो. आणि हे सॅटिस्फॅक्शन जर मिळवलं आपण तर ती आनंदाची दुसरी पायरी निश्चित ठरणार आहे. सी इज कॉम्प्रोमाइज. तडजोड. परिस्थितीशी तडजोड करून राहण्यामध्ये आनंद आहे. आणि विशेषतः ज्येष्ठ अवस्थेमध्ये तर ही तडजोड करायलाच हवी. केला संघर्ष, खूप लढलो, खूप गोष्टी केल्या आपण. पण आता शांत आणि निवांत राहायचं असेल, ज्याला आपण ॲडजस्टमेंट म्हणतो, कॉम्प्रोमाइज म्हणतो, तसं तडजोड केली पाहिजे. आणि ही तडजोड पुढच्या पिढीशी जुळवून घेणं, समाजातल्या इतर घटकांशी जुळवून घेणं. आणि मी कधी काळी कुठे खूप मोठा अधिकारी होतो, माझं ऑफिस होतं, माझे अधिकार होते, हे सगळं बदललेलं आहे. आज मी एक सामान्य ज्येष्ठ नागरिक आहे आणि हाच आनंद माझा आहे. हे जर लक्षात घेतलं तर ह्या कॉम्प्रोमाइजमधून आपण आनंदी राहू शकतो. O स्टँड्स फॉर ओबिडियन्स. ओबे गॉड. ओबे गॉड म्हणजे देवाच्या मागे लागा, देवदेव करा असं माझ्या मनात नाही आहे. ओबे गॉड, ओबिडियन्स म्हणजे कशासाठी की माणसाला सगळ्यात दुःख मिळतं ते कशामुळे तर इगोमुळे. अहंकार, इगो, मी आणि मी याच्या बाहेर यायचं असेल, इगो संपवायचा असेल आणि पॉझिटिव्ह सकारात्मक राहायचं असेल तर कुठेतरी नतमस्तक व्हायला पाहिजे. आणि नतमस्तक व्हायचं असेल तर हा जगन्नियता आहे, सृष्टी नियंता आहे, त्याच्यापुढे नतमस्तक व्हायला पाहिजे. जसं हॉस्पिटलमध्ये लिहिलेलं असतं ना, वी केअर असं डॉक्टर्स म्हणतात, अँड ही क्युअर्स. तसे ओबिडियन्सची भावना असणं आवश्यक आहे. आणि शेवटचं म्हणजे पेशन्स, संयम. फार अवघड आहे. संयम शिकायचं असेल तर मी नेहमी असं म्हणतो, संयम शिकायचं असेल तर 2 गोष्टी करा, एक तर बुद्धिबळ खेळा, नाहीतर पुण्यामध्ये गाडी चालवा. अवघड आहे हो. मन शांत ठेवणं, संयम. पटकन राग येतो आपल्याला आणि राग आला की सगळं बिथरतं. क्रोधात विनश्यती. आणि शांत राहायचं असेल तर संयम पाहिजे. असे हे ASCOP, ॲस्कॉप ही आनंदाची, ज्येष्ठानंदाची पंचसूत्री आहे. असं
हे मला जे सुचतं ते एक जनसेवा फाउंडेशनचं काम आणि हेल्पेज इंडियाचं काम पाहिल्यानंतर मिळालेला हा संदेश एस्कॉपसाठी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण एस्कॉप ज्येष्ठ नंदाची पंचसूत्री हा पद्माकर पुंडे यांनी सादर केलेला विशेष कार्यक्रम ऐकलात. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ.